तर रोहित आर्यचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे। पैशांसाठी मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे। रोहित आर्य प्रकरणावर आता दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। या संदर्भात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मुंबईत घडलेल्या रोहित आर्य प्रकरणानंतर माझ्याशी बोलताना दीपक केसरकर आहेत, आमदार माजी मंत्री। दीपक भाई, काय नक्की प्रकरण होतं, काय सांगाल या संदर्भात? एक म्हणजे लेटेस्ट चेंज किंवा स्वच्छता मॉनिटर या नावाने ते कार्यक्रम जो करत होते त्याच्या संदर्भात काही बिलं पेंडिंग आहेत असं त्यांचं जे म्हणणं आहे। त्या संदर्भात त्यांनी माझी ज्यावेळेला भेट घेतलेली होती त्यावेळेला त्यांना मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची त्यांची चर्चा घडवून त्यांना आवश्यक ती मदत केली होती। एवढंच नाही तर एक चांगली व्यक्ती आहे म्हणून त्यांना मी व्यक्तिगत सुद्धा मदत थोडीफार केलेली होती। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जी पद्धत स्वीकारली मुलांना ओलीस ठेवण्याची ती पद्धत मात्र चुकीची आहे। एखादा मोठ्या स्कीमचा एक छोटा भाग असेल तर तो भाग व्यवस्थित इम्प्लिमेंट झाला की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि त्यांची बिलं जर पेंडिंग असतील तर त्या बिलांसाठी जी पूर्तता करायला लागते ही त्या व्यक्तीने पूर्तता करायला लागेल। तो काय मंत्री करू शकत नाही। मंत्री फक्त बजेट प्रोव्हिजन करू शकतात। बाकीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायलाच लागतात। तर एकंदरीत पाहिलं असेल तर रोहित आर्य प्रकरणी माजी आमदार आणि माजी मंत्री यांनी दीपक केसरकर यांनी आज स्पष्टीकरण केलेलं आहे। कॅमेरामन रमेश खडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।